महानगरपालिकेत झालेल्या रस्ते घोटाळा प्रकरणाविषयीची पालिकेच्या 2 मुख्य अभियंत्यांना आता अटक करण्यात आली आणि मुंबई पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जाते आहे। 540 कोटी रुपयांचा हा रस्ते घोटाळा आहे असं म्हटलं जात आहे आणि त्या प्रकरणी आता 2 अभियंत्यांना अटक करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे। मुंबई महानगरपालिकेचा रस्ते घोटाळा 1 महिन्यापूर्वी समोर आला होता, त्यानंतर धडक कारवाई पोलिसांकडून सुरूच आहे। यापूर्वी 22 कंत्राटदारांना अटक करण्यात आली आहे आणि आता महानगरपालिकेतल्या 2 अभियंत्यांना या संदर्भात अटक झाली आहे। मुंबई पोलिसांची ही एक मोठी कारवाई मानली जाते आहे। मयंक भागवत आपले विशेष प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। मयंक, यापूर्वी कंत्राटदारांवर कारवाई झाली होती, मुंबई महानगरपालिकेचे 2 अभियंते आता गळाला लागलेत मुंबई पोलिसांच्या, मोठी कारवाई म्हणावी लागेल पोलिसांची ही। रुजुता, आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई म्हणावी लागेल ही मुंबई पोलिसांची, कारण 2 सरकारी अधिकाऱ्यांना आता अटक करण्यात आलेली आहे। उदय मुरुडकर जे मुख्य अभियंता विजिलन्स होते, ज्यांच्यावरती विजिलन्सची जबाबदारी होती, म्हणजे जी कामं मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत केली जातात त्यांच्यावरती एक विजिलन्स कमिटी पालिकेची असते आणि हे विजिलन्सचे अधिकारी प्रत्येक ठिकाणी जाऊन या कामांचा विजिलन्स करतात आणि काम योग्य पद्धतीने होतंय का नाही हे पाहतात आणि यांच्यावरती प्रामुख्याने जबाबदारी असते झालेल्या कामांची पाहणी करण्याची। त्यामुळे उदय मुरुडकर हे एक पहिले अधिकारी आहेत, मुख्य अभियंता विजिलन्स, ज्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्याचसोबत अशोक पवार जे चीफ इंजिनियर रोड होते, त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत स्वतः किरीट सोमय्या खासदार आहेत भाजपचे। किरीटजी, पोलिसांनी एक मोठी कारवाई केलेली आहे आणि 2 मुख्य अभियंते रस्ते आणि मुख्य अभियंते विजिलन्स यांना अटक करण्यात आलेली आहे। म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर्स यांच्या संगनमताने हा घोटाळा झाला। तर मुंबई महापालिकेचा माफिया विरुद्धचा जे माझा संघर्ष आहे, मी आपल्याला खात्री देतो की या वर्ष संपेपर्यंत अटक झालेल्यांची सेंचुरी झाली असेल। त्यात महापालिकेचे ते अधिकारी असेल, कुठे पॉलिटिशियनचे दलाल असेल किंवा हे महापालिकेचे कॉन्ट्रॅक्टर माफिया। रस्ते घोटाळ्याची आत्ता माझी महापालिका अधिकाऱ्याबरोबर पूर्ण डिटेल व्हिजिट चालू आहे। मी मुंबईतील खड्डे दुरुस्ती, त्याची चित्रफित आणि छायाचित्र याचे 100 असे नमुने मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबईच्या महापौरांना देणार आहे। कालच माझं माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली। मुंबई पोलीस कमिशनरना मुंबई महापालिकेचे ऑक्ट्रोय घोटाळ्याची पण चौकशीचे आदेश दिले गेले आहेत। रस्ता घोटाळा, रस्ता दुरुस्ती घोटाळा, डम्पिंग घोटाळा, असे 1 डझन घोटाळे आणि त्याचे 100 माफिया आणि अधिकारी, हे माझं लक्ष आहे। पण किरीटजी, आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टर्सना चौकशीसाठी बोलावलं गेलं, मात्र कॉन्ट्रॅक्टर्स चौकशीसाठी आले नाहीत। सरकारी अधिकाऱ्यांना अटक झाली, मात्र यांच्यावरती कोणाचा तरी वर्दहस्त असणार असा देखील आरोप आहे की यांच्यावरती काही राजकारण्यांचा वर्दहस्त आहे। तुमची मागणी आहे का की या राजकारण्यांच्या बाबतची पण पोलिसांनी चौकशी केली पाहिजे? मी तर पहिलेच सांगितलं होतं की हे जे मुंबई महापालिकेचे माफिया आहेत, त्यातले काही सो कोल्ड रुलिंग पक्षांचे दलालांचे पार्टनर आहे, हे तर मी स्पष्ट सांगितलं आहे आणि ते आज ना उद्या ते उघडकीस आणणारच आहे। पण आता तर कॉन्ट्रॅक्टरला पण आतमध्ये जायची सुरुवात होणार आहे, एवढे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो। धन्यवाद किरीटजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर किरीट सोमय्या भाजपचे खासदार आपल्यासोबत उपस्थित होते। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रुजुता, हा जो घोटाळा झालेला आहे याच्यामध्ये काही धक्कादायक तथ्य जी आहेत ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आताच मला सांगितली। त्यांचं असं म्हणणं आहे की जेवढ्या रोडचं कॉन्ट्रॅक्ट असायचं त्या कॉन्ट्रॅक्टपैकी जवळपास 15% रक्कम ही या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचायची। म्हणजे एखाद्या रोडचं कॉन्ट्रॅक्ट जर 100 कोटी रुपयांचं आहे तर जवळपास 15% म्हणजे 15 कोटी रक्कम ही फक्त अधिकाऱ्यांना दिली जायची आणि त्याच्यानंतर जे रोडचं काम व्हायचं त्याच्या कामावरती जवळपास 30 ते 35% प्रॉफिट हे कॉन्ट्रॅक्टर्स कमवायचे। आणि या सगळ्या प्रकारची जेव्हा मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा एक गोष्ट जी समोर आली ती धक्कादायक आहे, ती म्हणजे जवळपास ऍक्च्युअली जेव्हा आपण काम करतो तेव्हा प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरने 100% मटेरियल वापरलं पाहिजे त्या कामामध्ये। मात्र हे कॉन्ट्रॅक्टर्स जे होते रस्ते घोटाळ्याचे, हे कॉन्ट्रॅक्टर्स फक्त 50% मटेरियल वापरायचे
आणि 50% मटेरियल हे निकृष्ट असायचं. बरोबर. त्यामुळे रस्ता जो आहे हा बनवला गेला की लगेच एका महिन्याने किंवा काही दिवसातच तो पुन्हा जो आहे त्या ठिकाणी खड्डे पडायचे आणि रस्ता खराब व्हायचा. त्यामुळे ही एक मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण या सरकारी अधिकाऱ्यांवरती, मुख्य इंजिनियर्सवरती काही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र त्यांना एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये पाठवण्यात आलं होतं. मात्र सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची कारवाई म्हणावी लागेल, कारण मुख्य अभियंता, जो रस्त्याचा मुख्य अभियंता असतो, ज्याच्याकडे मुंबईतला प्रत्येक रस्ता याची दुरुस्ती आणि डागडुजी आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे. आणि या सगळ्यांच्या कामांवरती ज्याने लक्ष ठेवायचं असतं, जे उदय मुरुडकर आहेत, व्हिजिलन्सचे मुख्य अभियंता, त्यांना देखील मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. खरं मयंक, ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय, एकंदरीत हे स्पष्ट होत आहे की कॉन्ट्रॅक्टर्स आणि पालिकेतले अधिकारी यांची मिलीभगत होती आणि निकृष्ट दर्जाचं सामान वापरलं जात आहे हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती होतं, तरी त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. आता मुख्य मुद्दा आहे, कारण ह्याची व्याप्ती या रस्ते घोटाळ्याची खूप मोठी आहे. एखाद दुसरा रस्ता नाहीये, एखाद दुसरं कंत्राट नाहीये जिथे हा गोंधळ किंवा हा भ्रष्टाचार झालाय. मग आता पाळंमुळं खणून काढता येतील का या सगळ्या प्रकरणाची? खरंच रुजुता, आता मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची खरंच पाळंमुळं जी आहेत ती शोधून काढली पाहिजे. या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा संजय देशमुख यांनी ॲडिशनल कमिशनरने रिपोर्ट दिला होता, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की जवळपास 50% जास्त रस्ते हे निकृष्ट दर्जाचे आहेत आणि 50% जास्त रस्त्यांचं जे बांधकाम झालं ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालं. हा रिपोर्ट जो आहे हा स्वतः एका ॲडिशनल कमिशनरने दिला होता आणि त्यानंतर जवळपास असं कळलं की हा घोटाळा जो आहे तो जवळपास 350 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. मात्र या संपूर्ण घोटाळ्यामध्ये एक नाव असं आहे ज्या नावावरती अजून काहीच कारवाई होताना दिसत नाहीये, ते म्हणजे ॲडिशनल कमिशनर श्रीनिवास, जे बीएमसीचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त होते. अतिरिक्त आयुक्त या नात्याने मुंबईतल्या रस्त्यांची कामं आणि त्या कामांवरती केली जाणारी निगराणी ही अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांची पण जबाबदारी होती. मात्र एका IAS अधिकाऱ्याला या ठिकाणी प्रशासन वाचवण्याचा प्रयत्न करते का, हा एक सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण जे सगळे आरोप झालेले आहेत याच्यामध्ये आरोप श्रीनिवास यांच्यावरती झाले, कारण त्यांच्याकडेही या सगळ्या कामांच्या देखरेखीचं काम होतं. मात्र फक्त मुख्य अभियंत्यांपर्यंतच हे अटक सत्र थांबणार आहे का, तर ज्या प्रकारे किरीट सोमय्या म्हणाले की मुख्य अभियंत्यांपर्यंत अटक सत्र थांबणार नाही, तर या मुख्य अभियंत्यांना मदत कोणी केली, त्यांना जे आहे ते या संपूर्ण गोष्टी करण्यासाठी जे आहे ते आपण म्हणतो की हार्बर कोणीतरी करतं, त्यांच्या वरती कोणीतरी असावं. हे कोण आहे? हे सरकारी काही नेते आहेत का? हे नेते जे आहेत, ज्या प्रकारे किरीट सोमय्या म्हणाले रुलिंग पार्टीचे आहेत, मात्र किरीट सोमय्यांनी रुलिंग पार्टी म्हणताना जे आहे ते शिवसेनेकडे जे आहे ते थेट या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या टार्गेट केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पाहावं लागेल की मुंबई पोलीस संपूर्ण प्रकरणाची जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करतील तेव्हा आणखीन कोणी बडी नावं जी आहेत ती आतमध्ये जाऊ शकतात का? खरं मयंक, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मोठी कारवाई आज मुंबई पोलिसांनी केली आहे, 2 अभियंत्यांना अटक केली आहे आणि आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की पूर्ण चौकशी या प्रकरणाची होते का आणि यानंतर असा प्रकार पुन्हा घडणार नाही यासाठी काळजी महानगरपालिकेकडनं घेतली जाते का.